श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कशी उभारावी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जो प्रसाद बनवतो त्याचे महत्त्व काय आहे हे पाहणार आहोत। गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घराची सजावट केली जाते। त्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात आणि स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारली जाते। गुढी उंच बांबूपासून म्हणजे काठी जी असते त्यापासून तयार केली जाते। काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात। काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे, तांब्या, गडू, फुलपात्र बसवले जाते। गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्याच्या बाजूला रांगोळी काढली जाते। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। तयार केलेली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये लावली जाते। गुढीची काठी तिथे नीट बांधतात। काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात, हळद कुंकू वाहतात, गुढीची पूजा करतात, निरांजन लावून उदबत्ती लावतात, दूध साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवतात। दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात। संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरण्याची प्रथा आहे। या दिवशी आनंद साजरा करीत आपतेष्टांना नववर्षाची शुभेच्छा दिली जाते। गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे। वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात। तर या दिवशी कडुलिंबाची कोळी पाने खाण्याचीही प्रथा आहे। तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागे शास्त्र आहे। कडुलिंबाची कोळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो। होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते। या वातावरणाच्या बदलांच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी पडशांचे विकार फोफावण्याची शक्यता असते। अशावेळी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।